नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं वेलकम आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती. महाराष्ट्र पोलीस भरती 2025साठी आपण इथे क्वेश्चन ॲनालिसिस सिरीज चालू केलेली आहे आणि यामधला आजचा हा आपला 27वा पार्ट आहे. पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण मराठीचे क्वेश्चन घेतले होते, तसंच जी के जी एसचे तर रोजच चालू आहेत. तर बघा, या व्हिडिओमध्ये आपण हिस्ट्रीचे क्वेश्चन कव्हर केलेले आहेत. यामध्ये पहिला क्वेश्चन आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारांच्या प्रचारासाठी किंवा प्रसारासाठी जनतापत्र व ह्या वृत्तपत्रांचा वापर केला. तर बघा, त्यांनी जनतापत्र तर चालू केलंच होतं, त्यासोबतच अजून कोणतं पत्र होतं, तर त्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, मूकनायक. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाज जागृतीसाठी मूकनायक हे पहिलं वृत्तपत्र सुरू केलं होतं. तसेच यामधून त्यांनी अस्पृश्यता, अन्याय आणि समानतेचा विचार मांडले होते. पुढचा प्रश्न आहे, विष्णुशास्त्री पंडित यांनी कोणत्या वृत्तपत्रातून विधवांच्या दुःखांना वाचा फोडली? तर बघा, विधवांच्या दुःखांना वाचा फोडणारं वृत्तपत्र आहे इंदुप्रकाश, म्हणजे फोर्थ ऑप्शन. विष्णुशास्त्री पंडित यांनी इंदुप्रकाश या वृत्तपत्रातून किंवा या पत्रातूनच विधवांचे दुःख, त्यांचं शिक्षण म्हणजे स्त्री शिक्षण आणि विधवांचं पुनर्विवाह यासंबंधी समाज सुधारणा करण्यासाठी अशा प्रकारे वृत्तपत्र चालू केले होते. पुढचा प्रश्न पाहूया, भारताची राजधानी कलकत्ता येथून दिल्लीला नेणाऱ्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलचे नाव सांगा. तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, लॉर्ड हार्डिंग्ज दुसरा. हे पहिला दुसरा हे खूप गोंधळ करतं, म्हणून लॉर्ड हार्डिंग्ज दुसरा हे नाव लक्षात असू द्या. 1911मध्ये ही डेट पण लक्षात असू द्या. 1911मध्ये लॉर्ड हार्डिंग्ज दुसरा याच्या कारकिर्दीत भारताची राजधानी कलकत्त्याहून दिल्ली येथे हलवण्यात आली होती. तसंच पुढचा प्रश्न आहे, आधुनिक भारतात स्थानिक स्वराज्य सरकार कोणी सुरू केले? तर स्थानिक स्वराज्य सरकारची स्थापना केली होती लॉर्ड रिपन यानं, म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 1882मध्ये कधी स्थापन झालं होतं ते पण लक्षात असू द्या. 1882मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था सुरू केल्या, म्हणून त्यांना आधुनिक स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक असं पण म्हणतात. स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक कोण असा पण प्रश्न येतो, किंवा कधीपासून त्यांनी स्थापना केली असा पण प्रश्न येऊ शकतो. त्यामुळे दोन्ही फॅक्ट्स लक्षात असू द्या. पुढचा प्रश्न आहे, भारतीय संस्थाने खालसा करण्याचे धोरण कोणत्या ब्रिटिश गव्हर्नर जनरलने अवलंबले होते? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे लॉर्ड डलहौसी, म्हणजे थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. लॉर्ड डलहौसीने काय केलं होतं, दत्तक नियम लागू केला होता. आणि दत्तक नियम लागू केल्यामुळं ज्या संस्थानाला वारसा नाही आहे किंवा वारसा नसलेल्या संस्थानाचा ताबा घ्यायचा ते स्वतः, आणि याला संस्थाने खालसा करण्याचे धोरण असं म्हणायचे. पुढचा प्रश्न पाहूया, भारताचे गव्हर्नर जनरल केव्हापासून व्हाईसरॉय म्हणून ओळखले जाऊ लागले? तर याचं करेक्ट आन्सर आहे 1858, म्हणजे फोर्थ ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 1857चा जो उठाव झाला होता त्याच्यानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे राज्य संपले होते आणि मग 1858पासून गव्हर्नर जनरललाच व्हाईसरॉय ही पदवी देण्यात आली होती. पुढचा प्रश्न पाहूया, तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली? तर तैनाती फौजेची सुरुवात लॉर्ड वेलेस्लीने केलेली आहे, म्हणजेच थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 1798मध्ये लॉर्ड वेलेस्लीने अशा प्रकारे तैनाती फौजेची व्यवस्था केली होती किंवा सुरुवात केली होती. यालाच आपण सबसिडियरी अलायन्स असं पण म्हणतो, ज्यामुळे काय झालं, ब्रिटिश प्रभाव भारतावर जास्त प्रमाणात वाढला होता. पुढचा प्रश्न आहे, हिंदी लोक हिंदुस्थानात जगतील परंतु आम्हाला हिंदुस्थानावर जगायचे आहे असे वक्तव्य कोणाचे होते? तर याचं करेक्ट आन्सर आहे बर्कनहेड, म्हणजेच थर्ड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. भारत मंत्री बर्कनहेड यांनी ब्रिटिश भारत मंत्री बर्कनहेड होता तेव्हा यानं भारतीय नेत्यावर टीका करत होता. तेव्हा तुम्ही राज्य चालू शकत नाही असं पण तो आपल्या भारतीय नेत्याला म्हणायचा. त्यातूनच नेहरू अहवाल पुढे आला होता आणि अशा प्रकारे यांनी हे वाक्य बोललेलं होतं. पुढचा प्रश्न पाहूया, कॉर्नवालिसने प्रत्येक जिल्ह्याचे आकारानुसार लहान विभाग करून प्रत्येक विभागावर कोणते हिंदुस्थानी अधिकारी नेमले होते? तर बघा, कॉर्नवॉलिसने अशा प्रकारे जिल्ह्यांच्या आकारानुसार विभाग पाडले होते आणि त्यावर आपले हिंदुस्थानी अधिकारीची नेमणूक केली होती. त्याला आपण दरोगा असं म्हणतो, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. पुढचा प्रश्न पाहूया, वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणारा भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा 1878 कोणी मंजूर केला? तर याचं करेक्ट आन्सर आहे लॉर्ड लिटन, म्हणजे सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. 1878मध्ये लॉर्ड लिटन यांनी भारतीय भाषा वृत्तपत्र कायदा, त्यालाच व्हर्नॅक्युलर प्रेस ॲक्ट असं पण म्हणतो आपण, हा मंजूर केला
आणि या कायद्यामुळे भारतीय भाषेतील वृत्तपत्रांचे स्वातंत्र्य मर्यादित झाले, त्याच्यावर काही रेस्ट्रिक्शन आले आणि सरकारविरुद्ध लेख छापल्यास पण अशा प्रकारे ही पत्र बंद केली जायची. पुढचा प्रश्न पाहूया. इथे थोडी प्रिंट मिस्टेक झाली, ते असं घ्या. 1800मध्ये कोणी हिंदी लोकांसाठी कलकत्ता येथे फोर्ट विल्यम महाविद्यालयाची स्थापना केली? तर याचं करेक्ट आन्सर आहे लॉर्ड वेलेस्ली, थर्ड ऑप्शन. 1800 साली लॉर्ड वेलेस्लीने कलकत्त्यात फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना केली होती आणि या महाविद्यालयात भारतीय भाषांचा अभ्यास तसंच इंग्रजी अधिकाऱ्यांना भारतीय संस्कृतीचे शिक्षण दिले जात असे. पुढचा प्रश्न पाहूया. इंग्रजांनी भारतात त्यांचे शासन असताना कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही? तर कशाच्या लागवडीस प्रोत्साहन दिलेले नाही याचं करेक्ट आन्सर आहे फोर्थ ऑप्शन. भात व गहू या 2 पिकाच्या लागवडीस प्रोत्साहन दिले नाही. मग कशाला प्रोत्साहन दिलं होतं? तर त्यांनी निळीचं उत्पादन करण्यास प्रोत्साहन दिलं होतं, तसंच कापसाचं उत्पादन करण्यास प्रोत्साहन दिलं होतं, तसंच चहा, कॉफी अशा निर्यातक्षम जे पिकं आहेत त्यांना प्रोत्साहन दिले होते जेणेकरून त्यांचा फायदा होईल. परंतु भात व गहू यासारख्या अन्नधान्याला त्यांनी लागवडीस प्रोत्साहन दिले नाही, कारण त्यातून त्यांचा आर्थिक फायदा होणार नव्हता. पुढचा प्रश्न पाहूया. बॉम्बे ठाणे रेल्वे कोणत्या वर्षी सुरू झाली? तर बघा, बॉम्बे ते ठाणे रेल्वे जी आहे ती 1853मध्ये सुरू झालेली आहे, म्हणजे सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. ही भारतातली पहिली रेल्वे आहे आणि जी सुरुवात झाली होती 16 एप्रिल 1853 रोजी. मुंबई ते ठाणे असा तिचा मार्ग होता आणि हा 34 किलोमीटरचा मार्ग होता. हा पण लक्षात असू द्या, 34 किलोमीटरचा हा प्रवास होता. यामुळे भारतात वाहतुकीचे नवीन युग सुरू झालेलं होतं. पुढचा प्रश्न पाहूया. पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ कोणी लिहिला? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे फर्स्ट ऑप्शन, दादाभाई नौरोजी. दादाभाई नौरोजी यांनी पॉवर्टी अँड अन ब्रिटिश रूल इन इंडिया हा ग्रंथ लिहिला. यात त्यांनी भारतातून ब्रिटनकडे होणाऱ्या संपत्तीचं वाहतुकीचा पर्दाफाश केला होता. त्यालाच आपण ड्रेन थिअरी असं पण म्हणतो. पुढचा प्रश्न आहे. भारतीय उद्योगाच्या विकासाचा विचार करण्यासाठी औद्योगिक आयोग कोणत्या वर्षी स्थापन करण्यात आला? तर ह्याचं करेक्ट आन्सर आहे 1916, म्हणजे सेकंड ऑप्शन करेक्ट आहे. इंग्रजांनी भारतातील उद्योग विकासाचा विचार करण्यासाठी 1916मध्ये औद्योगिक आयोग, त्यालाच इंडस्ट्रियल कमिशन असं म्हणतो आपण, त्याची स्थापना केली आणि या आयोगाच्या शिफारशीमुळे भारतीय उद्योगधंद्याच्या विकासाची प्रक्रिया सुरू झाली होती. पुढचा प्रश्न आहे. हिंदुस्थानचे मँचेस्टर म्हणून कोणते शहर ओळखले जाते? तर याचं करेक्ट आन्सर आहे ढाका, म्हणजे थर्ड ऑप्शन. तर बघा, बंगालमधील हे ढाका शहर त्यांचा उत्कृष्ट कापड उद्योगामुळे प्रसिद्ध होतं आणि येथे तयार होणारे मलमलचं कापड हे जगभर प्रसिद्ध होतं. त्यामुळे त्याला हिंदुस्थानचे मँचेस्टर असं म्हटलं जायचं. पुढचा प्रश्न आहे. बिहारमधील चंपारण येथील सत्याग्रह कोणत्या पिकाशी निगडीत आहे? तर याचं करेक्ट आन्सर आहे थर्ड ऑप्शन, नीळ. तर बघा, 1917 साली महात्मा गांधी यांनी बिहारमधील चंपारण येथे नीळ शेतकऱ्यांच्या अन्यायाविरुद्ध सत्याग्रह केला होता आणि हे भारतातील गांधीजींचे पहिले सत्याग्रह आंदोलन होतं. पुढचा प्रश्न पाहूया. सन 1857च्या बंडावर द ग्रेट रिबेलियन हे पुस्तक कोणी लिहिले? तर याचं करेक्ट आन्सर आहे अशोक मेहता, म्हणजेच फोर्थ ऑप्शन आपलं करेक्ट आहे. अशोक मेहता यांनी द ग्रेट रिबेलियन ऑफ 1857 हे बुक लिहिलं होतं आणि हे पुस्तक यात 1857चे जे युद्ध झालं होतं किंवा 1857चे जे स्वातंत्र्य समर झालं होतं हे 1857च्या बंडावर त्यांनी हे पुस्तक लिहिलं होतं. त्यालाच आपण स्वातंत्र्याचे पहिले युद्ध आहे असं त्याला म्हणतो आपण. पुढचा प्रश्न आहे. भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषदेची स्थापना डॅश डॅश येथे करण्यात आली? तर याचं करेक्ट आन्सर आहे कलकत्ता, म्हणजे सेकंड ऑप्शन. भारतीय वैज्ञानिक अभ्यास परिषद, त्यालाच आपण इंडियन असोसिएशन फॉर द कल्टिवेशन ऑफ सायन्स असं म्हणतो आणि हिची स्थापना 1876 साली कलकत्त्यात झाली होती. ही भारतातली पहिली वैज्ञानिक संशोधन संस्था आहे. तसंच नेक्स्ट क्वेश्चन आहे. तसंच पुढचा प्रश्न आहे. पाश्चात्य शिक्षण संस्कृतीच्या अभ्यासासाठी इंडियन अकादमी ही संस्था कोणी स्थापन केली होती? तर बघा, इंडियन अकादमी ही संस्था स्वामी दयानंद सरस्वती यांनी चालू केली होती. सेकंड ऑप्शन आपलं करेक्ट आहे. स्वामी दयानंद सरस्वती यांनी इंग्रजी शिक्षण तसंच विज्ञान आणि पाश्चात्य विचारांवर प्रसार करण्यासाठी इंडियन अकादमीची स्थापना केली होती. त्यांनी भारतीय समाजात शिक्षण आणि सुधारणांचा
पाया देखील घातला होता. बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपण इथे 20 क्वेश्चन पाहिलेले आहेत चे. तर हे कसे वाटले ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि या व्हिडिओची तुम्हाला जर PDF हवी असेल तर आपलं चॅनल आहे टेलिग्राम चॅनल, त्यावर याची PDF तुम्हाला भेटून जाईल. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. व्हिडिओ जर आवडत असतील तर नक्की बेल आयकॉनवर देखील प्रेस करा आणि जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना शेअर करा. तसंच लाईक व सबस्क्राईब पण करा. थँक्यू व्हेरी मच.